इथे बघा मी डाळ आपलं कैरी टाकून डाळ बनवते। तुरीची डाळ घेतली आहे, आता हिला आपण स्वच्छ धुवून घ्यायची मस्त। हिला मी थोडी वेळ भिजवून घेतली होती डाळीला, आता हिला आपल्याला धुवून घ्यायची एकदम स्वच्छ। इथे बघा मी डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इथे मी अशी कैरी कापून घेतली बघा। कैरी टाकली का डाळ लय मस्त लागते खायला। टमाटे घेतले बारीक चिरून, 2-3 हिरव्या मिरच्या, हे पण आता टाकायचं आपल्याला। आता ह्याच्यात मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचे आणि ह्याच्यात आपल्याला आता पाणी टाकून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आम्ही 2 ग्लास पाणी टाकले, आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। हे बघा डाळ चांगली शिजवून घेतली आहे, कैरी पण मस्त शिजली। आता याला आपण चांगली घोटून घेऊया। ही डाळ बघा आमच्या घरात सगळ्यांना लय आवडते, सगळ्याला आवडीने खातात डाळ। आता हिला आपल्याला चांगलं असं घोटून घ्यायचं आहे। कैरी टाकलं का लय मस्त लागतं बघा जेवण भाजी। इथं बघा मी कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकले गरम करायला। आता इथे मी जिरे मोहरे आणि थोडीशी हिंग घेतली, पण टाकायची आपल्याला। हे आपल्याला चांगलं असं तडतडून घ्यायचंय जिरे मोहरे। ह्याच्यातले नाही जिरे मोहरे जरा चांगले तडतडून घ्यायचे की मस्त लागतं असं खायला लागलं का डाळ। बघा जिरे मोहरे पण चांगले असे तडतडून घेतले, मस्त वास येतोय। इथं कढीपत्ता बघा मी असा घेतलाय, लाकडीसोबत टाकला का लय मस्त लागतो कढीपत्ता स्वाद येतो। आणि आपलं हे पण आता चांगला असा कढीपत्ता परतून घ्यायचा त्या संग। आता याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकते बघा फोडणीला। गॅस कमी करायचा कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकताना, नाहीतर लय उडतं ते तेल तडतड तडतड। आता इथे फोडणी तयार झाली, आता डाळ टाकायची याच्यात। हे बघा इथे डाळ घोटून घेतली होती, याच्यात पाणी टाकायचं आपल्याला आता चांगलं। आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय बघा। आता डाळीला आपण फोडणी देताना गॅस कमीच करायचा बरं का। थोडं थोडं टाकून आणि याच्यात मी आता थोडंसं अजून पाणी टाकणार आहे। थोडंसं लाल तिखट टाकायचंय मला याच्यात, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तिखट टाकू शकता। याच्यात मी आता वरतून थोडीशी लाल मिरची टाकते, थोडंसं आता पाणी टाकणार आहे आपल्याला आता। हे बघा आता डाळीला सगळी फोडणी बिडणी झाली, आता फक्त हिला आपण थोडीशी शिजवून घ्यायची। ह्याच्यात मी पहिलं थोडंसं शिजवताना मीठ टाकलं होतं, आता थोडंसं टाकायचंय, चवीपुरतंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं। हे बघा मस्त उकळी आली डाळीला आपल्या। आता ह्याच्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते थोडीशी वरतून आणि आता आपण गॅस बंद करायचंय। हे बघा तयार आहे आपली कैरीची डाळ। तो व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका।